Welcome, learners. How are you? आज आपण सूर्यकांत मालुसरे यांची शब्द माझे ही सुंदर कविता शिकणार आहोत. पहिले आम्ही तुम्हाला हे कविता म्हणून दाखवू. तुम्ही व्यवस्थित ऐका. नंतर आम्ही तुम्हाला ह्या प्रत्येक जी लाईन आहे त्याचा अर्थ समजावून सांगू. चला तर आपण शब्द माझे ही कविता कशी म्हणायची ते पाहूया. नंतर तुम्हाला मी ते एक्सप्लेन करेल. देवा तुला नमस्कार, जोडून दोन्ही कर. तूच देशी सारे काही, तुझ्या विन कोणी नाही. तुझे जग किती छान, त्यात रमे माझे मन. सूर्य चंद्र तारे सारे, सुगंधित तुझे वारे. मन माझे रिजवीती, फुले मज सुखवीती. देवा तुझी कृपा किती, शब्द माझे गीत गाती. तर तुम्ही ऐकली असेल ही कविता कशी म्हटली. चला तर आता ह्या कवितेचा आपण अर्थ समजून घेऊया. तर सूर्यकांत मालुसरे यांनी ही जी शब्द माझी ही कविता लिहिली आहे त्यात ते काय म्हणत आहे. देवा तुला नमस्कार करतो, जोडून या दोन्ही कर. कर म्हणजे हात, म्हणजे दोन्ही हात जोडून तुला मी नमस्कार करतो. तुम्ही ह्या चित्रामध्ये पाहू शकतात. मुलं स्कूलमध्ये आलेली आहे, गार्डन मध्ये बसली आहे आणि हात जोडून ते प्रार्थना म्हणत आहे, नमस्कार करत आहे देवाला. नंतर काय म्हणत आहे कवी. तूच देसी सारे काही, तुझ विन कोणी नाही. म्हणजे तुझ्याशिवाय ह्या जगाचा खरा आधार कोणी नाही, म्हणजे तुझ्याशिवाय कोणी नाही. तूच देसी सारे काही, हे जे काही आहे हे तूच दिले आहे सर्व काही आम्हाला. तुझ्याशिवाय कोणी नाही आम्हाला. तूच निर्माण केले आहे. हे जे सर्व काही जग आहे हे तूच दिले आहे. तुझे जग किती छान, त्यात रमे माझे मन. म्हणजे हे जग किती छान आहे. तू जे निर्माण केले आहे हे जग खूप सुंदर आहे, की ह्या सुंदर जगामध्ये माझे मन रमत आहे, आनंदी होत आहे. नंतर काय म्हणत आहे. सूर्य चंद्र तारे सारे, सुगंधित तुझे वारे. म्हणजे हे जे आकाशातील जे सूर्य आहे, चंद्र आहे, तारे आहे, ही तुझीच निर्मिती आहे, हे तुझेच आहे. आणि गार आणि सुगंधी हवा ही तुझीच देणगी आहे. बरोबर ना. हे जे सण, सूर्य, चंद्र, झाडे, फुलं हे देवानेच बनवलेलं आहे. हे जी पृथ्वी आहे ही देवाने बनवलेली आहे. ही जी हवा आहे, यामध्ये जे झाडं आहे, फुलं आहे, हे देवाचीच निर्मिती आहे, देणगी आहे. मन माझे विझविती, फुले मज सुखविती. म्हणजे या सुंदर गोष्टी ज्या तू दिलेल्या आहे यामध्ये माझे मन विझविती म्हणजे प्रसन्न होते. विझविती म्हणजे प्रसन्न होते. आणि फुले मज सुखविती, मज म्हणजे मला सुखविती. हे जे सुंदर फुले जे तू निर्माण केले आहे, हे सुंदर फुले मला आनंद देतात, सुख देतात. सुखविती, सुख देतात. देवा तुझी कृपा किती, शब्द माझे गीत गाते. हे देवा तुझी कृपा किती महान आहे, खूप महान आहे, की तुझ्या कृपेने शब्द माझे गीत गाते. गीत म्हणजे गाणे गाते. हे जे माझे शब्द आहे ते गाणे गाऊ लागतात, असे कवी म्हणत आहे. तर
या संपूर्ण कवितेचा अर्थ पाहिला आपण थोडक्यात तर असा होतो, कवी देवाला नमस्कार करून म्हणतो की हे सुंदर जग, सूर्य, चंद्र, तारे, वारे आणि हे फुले या सर्व देवाच्या देणग्या आहात. त्यांना पाहून मन आनंदित होते. तर देवा, मी तुझे आभार मानतो. तुम्ही पण ही कविता चांगली मोठ्याने म्हणून पहा. मी तुम्हाला प्रत्येक लाईनचा अर्थ इथे समजवून दिला आहे. चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येण्याकरता तुम्ही या व्हिडिओ खाली जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्सला. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय. थँक यू.